शुक्रवार यासाठी आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखसहन आणि मरणाच्या द्वारे त्यांनी आपलं तारण केलेलं आहे, म्हणून तो पहिले स्थान पोंती पिलात येशूला क्रुसावर देण्याचा हुकूम करतो. येशू आपल्या शिष्यासह किद्रोन ओहळाच्या पलीकडे बागेत गेला. तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक तेथे आले. येशूचा शिष्य यहुदा याने त्याला धरून सैनिकांच्या ताब्यात दिले. मग सैनिकांची तुकडी, त्यांचा सरदार व यहुद्यांचे कामगार यांनी येशूला धरून बांधले. तुम्ही या माणसावर काय आरोप ठेवता? तो दुष्कर्मी नसता तर आम्हीच त्याला आपल्या स्वाधीन केले नसते. त्याला नेऊन तुम्हीच आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा. आम्हाला कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार नाही. तू यहुद्यांचा राजा आहेस काय? आपण स्वतःहून हे म्हणता किंवा दुसऱ्यांनी आपल्याला माझ्याविषयी सांगितले? मी यहुदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले. तू काय केलेस? माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही, पण वलांडन सणात मी तुमच्यासाठी एका माणसाला सोडावे अशी तुमची रीत आहे. म्हणून मी तुमच्यासाठी यहुद्याच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय? याला सोडू नका, याला सोडू नका, तर बराब्बाला सोडा. बरब्बा हा एक लुटारू होता. नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारवले. शिपायांनी काट्याचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला. त्याला जांभळे वस्त्र पांघरवले व त्याला म्हणाले, हे यहुदांच्या राजा, तुझा जय जयकार असो. पिलात येशूला सोडवण्याची खटपट करीतच राहिला. परंतु यहुदी आरडाओरड करू लागले. आपण याला सोडले तर आपण कैसाराचे मित्र नाही. जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसाराला विरोध करतो. हे शब्द ऐकून पिलाताने येशूला बाहेर आणले आणि तो फरसबंदी नावाच्या जागी न्यायासनावर बसला. पहा तुमचा राजा. त्याची वाट लावा, त्याची वाट लावा. त्याला वधस्तंभी खेळा, त्याला वधस्तंभी खेळा. या मनुष्याच्या रक्ताविषयी मी निर्दोष आहे, तुमचे तुम्हीच पहा. पिलाताने स्वतःला निर्दोष साबित केले. येशू निर्दोष आहे हे त्याला माहीत होते. तरी सुद्धा तो येशूला क्रुसावर मारण्यासाठी शिपायांच्या स्वाधीन करतो. त्याने येशू निर्दोष आहे असं दाखवलं तर लोकांमध्ये त्याचा आदर कमी होईल. त्याला त्याच्या पदाची, प्रतिष्ठेची चिंता होती. जो क्रूस पे कुर्बान है वो दुसरे स्थान, येशू आपल्या खांद्यावर क्रूसाचे भारी ओझे घेतो.
यहुदी लोकांनी लाकडाचा एक वजनी क्रूस तयार करून येशूच्या घायाळ खांद्यावर दिला व त्याला गोलगथा म्हटलेल्या कवटीच्या जागी कालवरी डोंगरावर ओढीत न्यायला भाग पाडले. तिसरे स्थान, येशू पहिल्यांदा क्रुसाखाली पडतो. हर ज़ख्म जो उसका है वो मेरे गुनाह का है. चौथे स्थान, येशूची आपल्या दुःखे मातेशी भेट होते. ते हृदय खरे आईचे, मी उगाच सांगत नाही. आनंदेही जे रडते, दुःखात कसे ते होई. मला जाऊ द्या, एकदा त्याला भेटू द्या. बाळ येशू, बाळ येशू, काय ही तुझी अवस्था? आई, तू बरी आहेस ना? तू इथं कशाला आलीस? जा, तुझी काळजी घे, मात्र माझी चिंता करू नकोस. असं कसं म्हणतोस बाळा? अरे, लहानपणापासून तुला तळहाताच्या फोडासारखं जपलंय आणि आज तुझी ही अवस्था. चल, परत घरी चल. आई, ही माझ्या पित्याची इच्छा आहे. जो प्याला मला पित्याने दिला तो मी पिऊ नये काय? हे बाई, चल सरक बाजूला, जाऊ दे त्याला त्याच्या वाटेने. चल हो बाजूला, हा खेळ पुढे चाललाच पाहिजे. चल रे, उचल तो क्रूस आणि लाग रस्त्याला. कालवरी तुझी वाट पाहत आहे. पाचवे स्थान, सिमोन सिरेनिकर येशूला क्रूस वाहण्यास मदत करतो. येशू अगदी घायाळ, थकलेला व अशक्त दिसत होता. कालवरी डोंगरावर पोहोचण्याआधीच तो वाटेत पडून मरेल असे त्यांना वाटू लागले. तो रस्त्यात मरू नये व त्याला क्रुसावर खिळलेच पाहिजे असे त्यांना वाटत होते. अय, कोण आहेस रे तू? कुठला रे? मी सिमोन सिरोनिकर. कुठे निघालास? घाई घाई, चल ये इकडे. मी शेतावरून घराला निघालो या. चल घे तो क्रूस आणि चालू लाग. सिमोन येशूचा क्रूस घेण्यास नाकारतो आणि तेवढ्यात येशूची आणि त्याची दृष्टादृष्ट होते. त्या थकलेल्या, रक्ताळलेल्या, घायाळ झालेल्या डोळ्यात करुणा, ममता व एक वेगळे तेज चमकत होते. ते दिव्य तेज सिमोनाच्या दृष्टीस पडते आणि तो स्वखुशीने येशूचा क्रूस आपल्या खांद्यावर घेऊन कालवरी टेकडीची वाट चालू लागतो. सहावे स्थान, वेरोनिका येशूचे तोंड पुसते. दिव्य तोंडावर घाम, माती, रक्त व शिपायांची थुंकी असल्याने ते अगदी विद्रूप झाले होते. तेवढ्या गर्दीत कुणीतरी मुलगी वाट काढीत पुढे पुढे येते. सरका सरका, मला पुढे जाऊ द्या. मला अडवू नका हो, मला अडवू नका. ए मुली, चल हो बाजूला, चल जा निघून. मला एकदाच त्याला पाहू द्या. मला जाऊ द्या, मला जाऊ द्या हो. चल निघ इथून. स्त्रियांचे पुढे काय काम आहे? अहो, मला त्याला भेटू द्या. त्याला एक घोट पाणी देईन.
पाणी कुठे आहे पाणी? चल दे इकडे. अहो हे काय करताय? थांबा, मला जाऊ द्या पुढे. येशू, काय ही अवस्था? हे मुली, चल सरक बाजूला. वेरोनिकेला बक्षीस म्हणून येशू आपल्या चेहऱ्याचे प्रतिबिंब त्या रुमालावर उमटवतो. किती धैर्य त्या मुलीचे. आज आहेत का अशा मुली येशूची सेवा करायला? अशा या परिस्थितीत देखील येशूने तिला बक्षीस दिले. आज आपल्याला काय बक्षीस देईल तो? 7वे स्थान. येशू दुसऱ्यांदा क्रुसाखाली पडतो. मनुष्य इतका निर्दयी, निष्ठुर, क्रूर होऊ शकतो हे मी आज अनुभवतोय. तुम्हाला वाटत असेल की मी एवढं का सोसावं? मी एखादा चमत्कार करून या सर्वांना चकित का करत नाही? बापा रे, मला काय होतंय? गरगरतंय, अंधारा येत आहेत, काही दिसेनासं झालंय. ओ हे देवा, बापा. पुढे काही समजण्याच्या आतच येशू जमिनीवर लोटपोट पडतो. आठवे स्थान. येशू यरुशलेमच्या स्त्रियांचे सांत्वन करतो. प्रभू, प्रभू येशू, प्रभू येशू, प्रभू. प्रभू. येरुशलेमच्या कन्यांनो, तुम्ही दुःखी, कष्टी होऊ नका. माझ्यासाठी शोक करू नका, तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा. या प्रसंगी येशूने आपल्या स्वतःसाठी रडा म्हणजे आपल्या पापासाठी रडा, आपल्या मुलाबाळांसाठी रडा म्हणजे त्यांनी वाईट मार्गाने जाऊ नये, कुमार्गाला लागू नये, तर सुसंस्कारित व्हावे व प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या पापाकरिता पश्चाताप करावा, असा उपदेश अखंड जगाला दिला. 9वे स्थान. येशू तिसऱ्यांदा क्रुसाखाली पडतो. कालवरीची टेकडी चढून येशू कसा बसा वरपर्यंत पोहोचला. सैतानाला ते सहन होत नव्हते. देवाचा पुत्र आहेस ना तू? मग कशाला वाहतोस हा क्रूस? कशाला चालतोस ही वाट? कशाला चालतोस ही वाट? आता ती वेळ आली आहे. ती वेळ मानवाच्या पापाच्या दास्यातून मुक्ततेची वेळ. देव व मानव यात समेट घडून आणण्याची वेळ. अरे रे, मला घेरी येते. अंधारल्या गत झाले, काही समजत नाही.
आह 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 दहावे स्थान, येशूला लोकसमुदायासमोर वस्त्रहीन करतात. काढा त्याचे कपडे. अरे अरे, कपडे ओढू नका, फाटतील. बघा, हा अखंड जगा आहे. हा कुठेही शिवलेला नाही, हा विणलेला आहे. तर मग आपण असं करू, आपण चिठ्ठ्या टाकू. ज्याची चिठ्ठी निघेल त्याला हा झगा मिळेल. येशूला क्रुसावर खिळतात. काल्वरी टेकडीवर येशूला पापी अपराधी ठरवून 2 चोरांच्या मध्ये खिळण्यात आले. त्याच्या दोन्ही हातापायात कुऱ्हाडी खिळे जोराने ठोकून त्याला क्रुसावर खिळले. मग त्याची चेष्टामस्करी करत त्याला जनसमुदायासमोर काल्वरीच्या टेकडीवर उभे केले. संपूर्ण येरुसालेम शहराने त्याला पाहावे व तो चोर व पापी आहे हे त्यांना समजावे असे भासवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. बारावे स्थान, येशू क्रुसावर प्राण सोडतो. येशूला अत्यंत अपमानित अशा क्रुसावर 3 तास टांगले होते. क्लेशदायक वेदना तो भोगत होता आणि त्याला दुःख दिले त्यांना उद्देशून तो बोलला. हे बापा, त्यांना क्षमा कर, ते काय करतायत हे त्यांना समजत नाही. तरीही लोक येशूची निंदा करत होते. तू जर देवाचा पुत्र असलास तर स्वतःचा बचाव कर आणि वधस्तंभावरून खाली उतर. त्याने दुसऱ्याला वाचविले, त्याला स्वतःला वाचवता येत नाही काय? तो इस्रायलाचा राजा आहे, त्याने आता वधस्तंभावरून खाली उतरावे, म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. एवढ्यात येशू मोठ्याने बोलला. एलोही एलोही लबा समक्तनी, माझ्या देवा तू माझा का त्याग केलास? शिपायांनी मला तहान लागली आहे असे येशूने म्हटल्यावर त्याला आंब दिली. हे सर्व जेव्हा असह्य झाले तेव्हा येशू मोठ्याने ओरडून बोलला. पूर्ण झाले आहे. हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवितो. असे म्हणून मस्तक लववून आपला आत्मा पापी जगाच्या उद्धारासाठी समर्पित केला.
येशू मेल्यानंतर लोक समुदाय निघून गेला. त्याच्या क्रुसापाशी येशूची माता मारिया, प्रेषित योहान, मारिया मागदलेना व इतर भक्तिवान स्त्रिया उभ्या होत्या. पण सर्वजण मिळून त्याला खाली काढू व आमच्या कुटुंबाची कबर आहे तेथे येशूला ठेवूया. होय, ती कबर नवीनच आहे आणि अजूनपर्यंत तिथे कुणालाही ठेवलेलं नाही. तुम्ही खाली शिडी धरा, मी त्याचे शरीर खाली हळूहळू सोडतो. येशूच्या हातापायातील खिळे काढल्यानंतर ते शरीर खाली काढतात, तागाच्या शुभ्र वस्त्रात गुंडाळतात व त्याच्या आईच्या मांडीवर ठेवतात. चौदावे स्थान. येशूचे मृत शरीर एका थडग्यात ठेवतात. व निकोदेमस या सज्जन व धार्मिक भक्तांनी येशूचे प्रेत तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळले. ते त्यांनी जवळच्या बागेत असलेल्या एका दगडी थडग्यात ठेवले. थडग्याच्या दारावर मोठा धोंडा लावला व ते तेथून निघून गेले. शिपायांनी थडग्यावर शिक्का मारून पहारेकरी ठेवले. आता सर्व संपले. खरंच का सर्व संपले? नाही, सर्व संपले नाही. सूर्यास्तानंतर सूर्योदय होतो, रात्र सरून दिवस उजाडतोच. तसे येशूने भाकीत केले होते की मी मरणावर विजय मिळवीन, मरणाची नांगी ठेचून टाकीन, मरणाची सत्ता चालू देणार नाही, कारण पुनरुत्थान व जीवन मीच आहे.